आज बनवते गव्हाच्या पिठाचे मऊ आणि लुसलुशीत मोदक। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, सोबतच 2-3 चमचे रवा घालते आहे आणि नंतर चवीपुरतं मीठ घालून अर्धा चमचा तूप घालते आहे। आता हे तूप व्यवस्थित पिठाला लावून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यायचं आणि नंतर 15 मिनिटं झाकून ठेवायचं। आता तोपर्यंत आपण सारण बनवायला घेऊया। सारण बनवण्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करायला ठेवला आहे। तूप गरम झालं की याच्यामध्ये 1 चमचा खसखस टाकायची। नंतर याच्यामध्ये ओल्या नारळाचा 2 वाटी चव घातला आहे। चव व्यवस्थित परतून घ्यायचा आणि नंतर 1 वाटी गूळ घालायचा आणि सारण व्यवस्थित परतून घ्यायचं। गूळ विरघळेपर्यंत सारण परतून घ्यायचं। नंतर विलायची पावडर घालायची आणि गॅस बंद करायचा। आता आपण मोदक बनवायला घेऊया। त्यासाठी एक मोठा गोळा घेतला आहे, याची मी पोळी लाटून घेते आहे। आता मस्त पोळी लाटून घेतली, याच्या आपण वाटीने पुऱ्या करून घेऊया, म्हणजे छोटी छोटी पारी करून घेऊया, म्हणजे आपले मोदक एकसारखे होतील। तर इथं बघा किती छान पारी झाली आहे। आता आपण मोदक करायला घेऊया। तर या पारीला छान व्यवस्थित मस्त पाकळ्या करायच्या आणि नंतर याच्यामध्ये मस्त भरपूर सारण भरायचं। तर इथं बघा मी कशा पाकळ्या करते आणि नंतर याच्यामध्ये भरपूर सारण भरायचं आणि मोदक बंद करून घ्यायचा। तर अशा पाकळ्या जवळ घेऊन छान मोदक तयार करायचा। तर इथं बघा आपला मोदक किती छान तयार झाला आहे आणि नंतर हे सर्व मोदक बनवून घ्यायचे। तर इथं बघा मी पहिला मोदक तयार केला आहे। आता आपण बाकी पण मोदक तयार करून घेऊया। नंतर याला स्टीम करायला ठेवायचं आहे, म्हणून एका चाळणीला मी तेल लावलं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण मोदक ठेवते आहे। तोपर्यंत कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं। आता आपण ही चाळणी या कढईमध्ये ठेवून स्टीम करायला ठेवूया झाकण ठेवून। आता आपले मोदक स्टीम झाले आहेत, बघा किती सुंदर मोदक झाले आहेत। मस्त गरमागरम मोदक बाप्पासाठी रेडी। ही रेसिपी आवडली असेल तर स्वामीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका।